Very good evening, one and all. As we are in the last session of the day, and in this particular session, we are going to see some part of personality development or the few aspects related with the personality development. Okay? आणि आजचा आपला जो विषय आहे पर्सनॅलिटी मधला, दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्फिडन्स बिल्डिंग प्रोसेस. कॉन्फिडन्स बिल्डिंग प्रोसेस. राईट? अबाउट व्हॉट? अबाउट टू कम ऑन द डायस. स्टेजवरती आल्याच्या नंतर आपल्याला कॉन्फिडन्स लेवल कशा पद्धतीने रेज होतो याच्या काही ट्रिक्स अजून मी तुमच्यासोबत शेअर करतोय. कारण आपण कॉन्फिडन्स बिल्डिंग हा कन्सेप्ट पण आपल्याकडे घेतलेला आहे. लक्षात ठेवा, जेव्हा आपण म्हणतो ना की कालच्या याच्यामध्ये पण मी काही गोष्टींच्या प्रश्नांची उत्तर देताना सांगितलं होतं तुम्हाला, येस, की जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला भीती वाटते, राईट, तर त्या भीती वाटणाऱ्या गोष्टीला जर रिपीटेडली केलं की कॉन्फिडन्स लेवल वाढतो. परंतु तुम्हाला सांगू का, नुसतं सांगून होत नाही, प्रॅक्टिकली करावं पण लागतं. मग अशा काय प्रॅक्टिकल गोष्टी इम्प्लिमेंट केल्याच्या नंतर कॉन्फिडन्स लेवल वाढतो? तुमच्यापैकी किती लोकांना अशी सवय आहे की नवीन व्यक्ती भेटला की त्याच्याशी जाऊन गप्पा मारायच्या? अशी किती लोकांना आवडतं सांगा बरं? प्रज्ञाताई, आवडतं का तुम्हाला? स्वतःहून तुम्ही पटकन जाता आणि पटकन नाही सर. नाही आवडत. तुम्हाला आवडतं का प्राजक्ता मॅडम? नाही. नाही आवडत. शीतलताई, तुम्हाला आवडतं का? अनम्यूट करा, अनम्यूट करा. नाही सर. नाही आवडत, राईट. सगळ्यात पहिले आजपासून एक हॅबिट डेव्हलप करायची. नवीन व्यक्ती भेटला, थोडंसं 2 मिनिटं 3 मिनिटं कम्युनिकेट केल्यानंतर त्याला जर असं वाटतंय, आपल्याला जर असं वाटलं की त्याला वाटतंय की कोणीतरी कम्युनिकेट केलं पाहिजे, तर आपण स्वतःहून त्यांच्याशी इनिशिएट घेऊन कम्युनिकेट केलं पाहिजे. कॉन्फिडन्स कसा वाढणार? लक्षात ठेवा की शहाणपण आणि आत्मविश्वास हे मार्केटमध्ये विकत मिळत नाही. शहाणपण अनुभवाने येतं, राईट. तसंच आत्मविश्वास हा पुढाकार घेतल्याने येतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये इनिशिएट करणं म्हणतो. जो व्यक्ती इनिशिएट करायला शिकतो त्या माणसाचा कॉन्फिडन्स जास्त वाढलेला असतो. बघा, बऱ्याच वेळेस भाजी घ्यायला गेल्याच्या नंतर आपण भाजीची पिशवी सोबत घेतलेली असते, पैसे असतात आणि अशी भाजीवाल्या समोरून जात असतो. कन्फ्युज्ड माइंड असतात. मला एक्स्ट्रीमली सॉरी टू से दॅट, मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे. परंतु मी भाजी मंडीत गेल्याच्या नंतर भाज्या आमच्या सौ घेत असतात किंवा कधी घेत असताना मी रस्त्याने चालणारी माणसं जी भाजी घ्यायला आलेली असते ना, त्यांना ऑब्झर्व्ह करतो. त्याच्यातली काही माणसं कन्फ्यूज माइंडेड असतात. ही भाजी घेऊ का ती भाजी घेऊ? याच्याकडे घेऊ का त्याच्याकडे घेऊ? आणि मग अशा लोकांनी जर एखाद्या ठिकाणी समजा ₹20 किलो टमाटे घेतलेच आणि पुढे जर ₹10 किलो टमाटे मिळाले, तर तो पुन्हा येऊन या माणसाला म्हणतो, "का हो? तिथं ₹10 किलो आहे." राइट? दिस इज व्हॉट. ही माणसं कन्फ्युज्ड माइंडेड असतात. का बरं? कारण ते इनिशिएटच घेत नाही. मग त्या भाजीपालेवाल्याला विचारावं लागतं, "ओ बाई, काही द्यायचं का तुम्हाला? ओ काका, काही द्यायचं का तुम्हाला?" मीन्स व्हॉट? याला काय घेणं-देणं नसतं. याला फक्त आता तो पाहत असतो का काय करावं, काय नाही, काय करावं, काय नाही. आणि दुसऱ्या स्वभावाची माणसं असतात. पटकन जाऊन विचारतात, "मावशी, हे काय किलो दिलंय? मावशी, ते कसं दिलं? बरं मला सांगा, दोन्ही भाज्या घेतल्या तर काही कमी होईल का?" हे काय झालं? स्वतःहून विचारणं झालं. माणसाला मार्केटचं शहाणपण आणि स्वतःच्या आयुष्यातला आत्मविश्वास हा फक्त आणि फक्त इनिशिएट घेतल्याने येतो. मला तुम्ही संभाजीनगरमध्ये, मी देवगिरी कॉलेजला ॲडमिशन घेतलंय आणि माझं देवगिरी कॉलेजपासून घर 11 किलोमीटर दूर आहे. 11 किलोमीटर. मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा देवगिरी कॉलेजला ॲडमिशन घेतलं मुद्दाम. सायकलवर जायचो मी तेव्हा. मी हडकोत राहतो. आणि ह्या सगळ्या प्रवासात का बरं केलं होतं माहिती का? की मी कॉलेजला जाताना आणि येताना मार्केटमधल्या काही दुकानं फिरायचो. कुठं काय होलसेलने मिळतं, कुठं काय मिळतं, कसं मिळतं. आपल्याला भलेही घ्यायचं नसलं, "काका, हे कसं दिलं तुम्ही? हे कसं असतं? याचं काय असतं?" दिस इज व्हॉट इनिशिएशन. म्हणून तुम्ही जर विचारलं की संभाजीनगरमध्ये कुठली गोष्ट कुठे होलसेलने मिळते सर, तर मी तुम्हाला सांगू शकतो. याला कारण तो 11वी पासूनचा प्रवास. मग सगळ्यात पहिले कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर आपल्याकडून इनिशिएट घ्या. नाहीतर लोकं आपला वापर करून घेतात, लक्षात ठेवा. ऑफिसमध्ये जर आपला वापर करून घेत असतील लोकं, याचा अर्थ लक्षात ठेवायचा की आपण फक्त येस सर, येस मॅडम, येस सर, येस मॅडम एवढंच म्हणतो.
मग अशा कंडिशनमध्ये लोक वापर करून घेतात. आपल्याला कधीतरी लक्षात ठेवा, पहिला पॉइंट स्वतःहून इनिशिएट करता आलं पाहिजे. तर आत्मविश्वास वाढतो. दुसरा पॉइंट, नाही म्हणता आलं पाहिजे. आपल्याला ते जमत नाही आणि म्हणून प्रॉब्लेम होतो. बघा तुमच्यासोबत हा प्रसंग घडलेला आहे का? एखाद्या व्यक्तीने अचानक फोन केला आणि त्याने सांगितलं, "अगं, असं-असं झालं आणि वडिलांना ॲडमिट केलं आणि असं-असं आहे. पण मला अर्जंट पैशाची गरज आहे बघ. मला तू एक ₹10,000 देऊ शकतीस का?" आणि आपण मागचा पुढचा काही विचार न करता खटकन त्याला पैसे काढून दिलेले आहेत. आणि नंतर ते पैसे मागायला आपल्यालाच लाज वाटू लागली आता, की ते मागावं तरी कसे मागावं? पण त्या व्यक्तीला असं वाटलेलं नाही, की आपले पैसे आणून द्यावं. याला कारण काय माहिती का? याला कारण असं आहे, की त्याने आपल्याला वापरून घेतलंय. त्याच्या कामापुरतं. आणि तुम्ही तुमच्या गरजेच्या वेळेला कामाला कोणाला तरी पैसे मागा. एखाद्याला फोन करून मैत्रिणीला, "अगं, अचानक असं-असं झालंय, माझ्या बाळाला दवाखान्यात आणलंय बघ. मला एक ₹1000 टाकती का?" ती बघा काय कारण सांगते. जर तिने ₹1000 तुम्हाला दिले, तर समजायचं याचा अर्थ, की आपल्याला पण मानणारी, प्रेम करणारी आणि विश्वास ठेवणारी माणसं आहेत. सो पहिला पार्ट आपल्याला इनिशिएट करावं लागेल, आपल्याकडून काहीतरी करावं लागेल, राइट? दुसरा महत्त्वाचा पार्ट, कधीतरी आपल्याला आपल्या कामामध्ये व्यत्यय येत असेल, तर नाही म्हणता यायला पाहिजे. आपण कोणी म्हटलं, की "हे एवढं काम करून घेता का मॅडम?" "हो, हो, हो सर. ठेवा, ठेवा, ठेवा. करून घेते. काही काळजी करू नका." दुसरं म्हणतो, "मॅडम हे एवढं बघता का हो?" "हो, तुम्ही राहू द्या. मी करते, करते. काही काळजी करू नका." त्याने काय होतं माहिती आहे का? आपला नाहक वेळ जिथं आपण चांगल्या कामासाठी युटिलाइज करायचा, ते लोकांचे खरगडे काढण्यासाठी करतो. त्याने कॉन्फिडन्स वाढत नाही. कधीतरी स्पष्टपणे, "मला हे जमणार नाही" किंवा "आता जमणार नाही. उद्या जमलं तर मी सांगेल." असं म्हटल्याच्या नंतर सॉफ्ट कॉर्नर येतो त्याला. आणि हे जमलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, की तुम्ही किती कामं करणार आहेत? तुम्ही विचार करा, की तुम्हाला तुम्हाला रिचार्जही तुम्हालाच करायचा, भाजीपालाही तुम्हालाच आणायचा, कंपनीतही तुम्हीच जायचं, पैसेही तुम्हीच कमवून आणायचे, लेकरबाळं तुम्हीच पाहायचे, कपडे-लत्ते तुम्हीच धुवायचे, नंतर सगळं तुम्हीच करायचं. कधीतरी ही कामं आपल्याला एकमेकांशी वाटून घेता आली पाहिजे. नाहीतर मग एखाद्याचा काय होतं माहिती आहे का? शुद्ध मराठीमध्ये कीस पडतो एखाद्या माणसाचा. म्हणून कधीतरी एखाद्या गोष्टीला आपल्याला नकार देता आला पाहिजे, की जिथं आपल्याला आपला वेळ वाचवता येऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट कॉन्फिडन्स वाढवण्यासाठीची, जी करायची असते, ती म्हणजे वेगळे-वेगळे प्रयोग करत राहिले पाहिजे. माणसाचा आत्मविश्वास वाढतो. बघा, एखाद्या वेळेला कधीतरी तुम्ही सुरुवातीला जेव्हा शिरा बनवायला हातात घेतला असेल, तेव्हा तो शिरा करताना तो काहीतरी जळाला. एक तर तो लाल झाला, नाहीतर तो रवा भाजलाच नाही, तो पांढराच राहिला. असं कधीतरी झालं असेल. कधीतरी त्यामध्ये पाणी जास्त झालं असेल म्हणून त्याचा लगदा झाला असेल पूर्ण असा चिकट-लोळ आणि कधीतरी पाणी कमी पडलं म्हणून तो असा भुगर-भुगर झाला असेल. असं काहीतरी घडल्याच्या नंतर माणसाला लक्षात येतं, की पुढच्या वेळेस तूप जास्त घालायचं, की पाणी कमी करायचं? रवा जास्त भाजायचा, की कमी भाजायचा? हे कशातून कळलं? प्रयोगातून कळलं. म्हणून शिरा बनवण्याचा आत्मविश्वास वाढला. आता आपल्याला 10 माणसाचा शिरा करायला सांगा, आपण झटकन करतो. प्रॉब्लेमच नाही. याला कारण काय? कारण आपण प्रयोग केलेत आपल्यावरती, की ऑन एन एव्हरेज 10 माणसांना जेवायचं असेल, तर साधारणतः एवढा-एवढा पकडला, तरी आपण नाही म्हटलं, तरी पाऊण किलोच्या आसपास, अर्धा किलोच्या आसपास शिरा आपल्याला बनवावा लागणार आहे. हा आपल्याला अंदाजाने सगळ्या गोष्टींच्या प्रयोगातून कळलो आपण. म्हणून प्रयोग करण्याची वृत्ती वाढवली पाहिजे. मग शब्द शिकण्यासाठी प्रयोग, इंग्रजीच्या वाक्यरचना शिकण्यासाठी प्रयोग, आपली प्रॅक्टिस करत असताना प्रयोग, कंपनीत काम करत असताना पण काही वेगळे प्रयोग केले पाहिजे. या प्रयोगातून माणसाचा आत्मविश्वास वाढतो. चौथी आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो कॉन्फिडन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. माणसाने स्वतःच्या कमाईचा पैसा कमवला पाहिजे. स्वतःच्या कामाचा, स्वतःच्या कष्टाचा पैसा जो माणूस कमवतो, त्याचा आत्मविश्वास 100% द्विगुणित होतो, वाढतो. आणि ज्याच्याकडे स्वतःच्या कमाईचे पैसे नसतात, मग त्याला ₹100 दूध बॅगला द्या, ₹100 पेट्रोलला द्या, अमुक याला द्या. त्याला म्हणता एक दिवशी वैताग येतो, की "अरे काय चाललंय हे सगळं?" राइट? त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या कमाईचा, स्वतःच्या आत्मविश्वासाचा, स्वतःच्या मेहनतीचा पैसा आपल्याला काही का होत नाही 1000, 2000, 5000, 10,000, ₹20,000 तो कमवता यायला पाहिजे. त्याशिवाय माणसाला व्हॅल्यू नाही. लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये
तुम्ही जर कमवत असाल तर तुम्हाला एक वेगळं स्थान असतं, आणि तुम्ही कमवत नसाल तर तुम्ही दुनियाची कामं करा, कवडीची किंमत नसते तुम्हाला. ही रियालिटी आहे. आणि अक्षरशः मी पाहतो काही लोक 6-6 महिन्याची, 8-8 महिन्याची बाळं घरी किंवा पाळणा घरात टाकून कामाला जाताना तुम्ही पाहतात आजूबाजूला. एवढं लहान असताना कामं करू नका, आणि करायची असेल तर वर्क फ्रॉम होम करा. परंतु युज्युअल पाहायला गेलं तर 3, 3.5, 4 वर्षाचं जर लेकरू आपलं झालेलं असेल, तर आपल्याला काही ना काहीतरी इनिशिएट नक्की केलं पाहिजे. आणि देअर आर लॉट मेनी अपॉर्च्युनिटीज अराउंड अस. आपल्याकडे वर्क फ्रॉम होमच्या असंख्य अपॉर्च्युनिटीज आजूबाजूला आहेत. परंतु आपण त्यांच्याकडे संधी म्हणून पाहत नाही. पाहायला पाहिजे. पैसा कमवणं अवघड नाहीये. परंतु पैसा कमवण्यासाठी प्रयोग काय करावे लागतात किंवा काय करायचे हे डोक्यात येणं अवघड आहे. पैसा कमवणं अवघड नाहीये. पण कशा माध्यमातून पैसा कमवायचा आहे, काय करायचं नेमकं याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ लागतो. दॅट इज नेसेसरी टू गो फॉर. म्हणून लक्षात ठेवा, आपला हा 24 दिवसांचा जरी कोर्स असला, तरीही तो आपल्यामध्ये व्हॅल्यू ॲड ऑन करणारा आहे. या 24 दिवसाचा क्लास केल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा कधी मला मार्केटमध्ये भेटाल, तेव्हा सांगाल की सर माझ्या घरामध्ये ही गोष्ट बदलली तुमच्या त्या 24 दिवसाच्या क्लासमुळे. हे शक्य आहे. कारण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही एका रात्रीतून होणारी गोष्ट नसते. याला ओव्हर द पिरियड काही गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल, आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमी आत्ता सांगितलेल्या 4 ट्रिक्सचा उपयोग तुम्ही सगळेजण नक्की करा. तुम्हाला देखील फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. 100% यू विल गेट द बेनिफिट्स ऑफ इट. फाईन. लक्षात आलंय कशा पद्धतीने आपण कॉन्फिडन्स वाढवू शकतो? लक्षात आलं असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत येणाऱ्या कालखंडातले काही व्हिडिओ अवश्य येत राहतील. थँक यू व्हेरी मच.